आता मला तुमच्याकडे यायचंय. तसं बघितल्यानंतर म्हणजे सिनेमात पण मी प्रोमोत बघितलं की तुम्हाला इलेक्शन वगैरेची आवड दाखवलेली आहे. तर कॉलेजमध्ये तुम्ही तसेच होतात, इलेक्शन वगैरे लढायचं, GS वगैरे होतात? कॉलेजमध्ये असताना मुळात मी खूप अत्यंत हुशार आणि टेक टू खूप स्टुडियस असा मुलगा होता. टेक टू टेक थ्री. जोक सपाट. पण साधारणतः मला खूप वेळ असायचा समुद्रकिनारी कॉलेज असल्यामुळे. वातावरण खूप चांगलं होतं, खूप रोमॅन्टिक. कीर्ती कॉलेज वातावरण खूपच सुंदर असायचं आणि मला असं वाटायचं की आपल्याला ज्या कॉलेजमध्ये तिथल्या वातावरणाचा एक निसर्गाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. नुसतं आपण पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही आहे. आपल्याला आजूबाजूला भोवताली जो परिसर आहे तो परिसरही आपल्याला न्याहाळता आला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या मैत्रिणींना घेऊन मॅक्झिमम टाइम त्यांना स्टडी टूर म्हणून समुद्रकिनारी स्टडी टूर फिरायला घेऊन जायचो. अरे घरी बायको बघते टीव्हीवर हे सगळं. नाही ती पण त्या कॉलेजमध्ये आली होती आणि तिथेच मी तिला पटवली. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. नाही, त्या स्टडी टूर मधल्या त्या पण एक स्टुडंट होत्या. तर मॅक्झिमम मी वाट बघायचो की झालं हिचं ब्रेकऑफ. हिचं ब्रेकऑफ झालं म्हणजे आता ही कम्प्लीट हिचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, डिस्टर्ब आहे. आता हिला आपण स्टडी टूर घडवलीच पाहिजे. मग माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला माझं ब्रह्मास्त्र माहिती आहे. ती इथे उपस्थित आहे, सई तामणकर. मी सांगू प्लीज प्लीज. सुशांत शेलार भयंकर सुंदर कविता करतात. ओ माय गॉड. आणि त्या स्टडी टूर मध्ये यांच्या कवितांचा तास असायचा आणि त्या तासाला मुली आवर्जून उपस्थित मग असायच्या. आता एक कविता तर झाली पाहिजे बॉस. नाही कविता मी अजिबात करायचो नाही. मी सगळ्या मित्रांची कविता पाठ करायचो. कालिदासासारखा मेघांबरोबर निरोपही पाठवला असता तुला नभातून. ओहो वा. कालिदासासारखा मेघांबरोबर निरोपही पाठवला असता तुला नभातून. पण संपून गेलेत सारेच ढग तुझ्या गहिवरलेल्या गहिऱ्या डोळ्यात. ओ मोगली चित्रासारखं चितारलंही असतं तुझं चित्र. मोगली चित्र म्हणजे मुघल काळात जे चित्र काढायचे त्याला मोगली चित्र म्हणायचे. स्टडी नाहीतर त्या मुलीला असं वाटेल, मी समजावून सांगायचोय की मोगली म्हणजे तो जंगल जंगल बात चली है, चड्डी पहन के फूल खिलाय, तो मोगली नव्हे. स्टडी टूर कळलं का? स्टडी टूर आला. मोगली चित्रासारखं चितारलंही असतं तुझं चित्र. पण परमेश्वरानं साऱ्याच रेषा संपवून टाकल्यात तुझी लय चितारताना. बाणभट्टासारख्या सुंदर सुंदर उपमाही दिल्या असत्या तुला शब्दातून. बाणभट्टासारख्या सुंदर सुंदर उपमाही दिल्या असत्या तुला शब्दातून. पण सुंदर हा शब्दच मुळी शब्दकोशांना तुझ्याकडे पाहून गवसलाय. आता रात्रीची भैरवी तेवढी गायची राहिली आहे. आता रात्रीची भैरवी तेवढी गायची राहिली आहे. पण ती मी कशी गाऊ? कारण सारे स्वर स्वरबद्ध आहेत तुझ्याच कोमल गळ्यात. ती मी कशी गाऊ? असे असंख्य किस्से घडत असताना माझ्यावरती एक खूप मोठा प्रसंग आला होता. मला वाटतं मी तो अंकुशला सांगितलं होतं, कारण हे एवढंच काम असायचं. कॉलेजला आम्हाला 2 गेट होते. एका गेटवरून एकदा मी आणि माझा चांगला मित्र, बऱ्यापैकी गट्टी होती, सिनियर होता 2 वर्ष, तो आणि मी चाललो होतो. आणि एका गेटमधनं एक मुलगी आली आणि मी असं बोलतोय आणि ती मला दिसली. आणि ती मला नेहमी स्माईल द्यायची, पण तिने आज काही स्माईलच दिली नाही. या इकडनं कुठनं आली? म्हणजे अरे नेहमी त्या गेटनी येते ना? नाही नाही नाही, या गेट नाही ते. अरे नाही ना, नेहमी भाई त्या गेटनी येते. काय दिसते मध्ये चाबूक सामान आहे रे. नाही नाही, अरे या गेट नाही ते, या गेट नाही. अरे नाही या गेटनी येत रे भाई. मी रोज बघतो तिच्यासाठी 11:15 उभा राहतो ना मी नेहमी याच गेटनी. अरे तू मला विचार, ती इकडनं येते नेहमी. अरे मी गेला 1.5 महिना इथे तिच्यासाठी उभा राहतोय. आईला मला पटवायचं काय सॉलिड आहे रे. ती इकडनं येते. तू मला विचार, ती इकडनं याच गेट नाही येते. तुला काय माहिती ती इकडनं येते? माझी बहीण आहे ती. तर आता ज्यांचा उल्लेख मगाशी केला आपण, प्रिन्सिपल मॅडम, आता तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही कॉलेजमध्ये कशा होतात?
माझे क्लासमेट्स होते भाग्यश्री, ओ मैंने प्यार कियाची भाग्यश्री, आणि बॉबी देओल. हे म्हणजे मिठीबाई कॉलेजची मी होते. बॉबी देओल एवढे ज्येष्ठ आहेत? ऍक्च्युली मी ज्येष्ठ नाही आहे, तुम्ही बोलू का? आय एम ओनली 45. ए बा 16 वर्षाची असताना जर पहिल्या पिक्चरमध्ये काम केलं. माझे सिनियर ॲक्टर्स होते अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे. हे ऑलरेडी इस्टॅब्लिश स्टार्स होते, सुपरस्टार्स होते. पण ते कायम मला सगळीकडे तुमचं वय 55 मला आता आवर्जून ते सांगावं लागलं की आय एम ओनली 45. आणि आता ह्या वयात मला सगळ्या ह्या वेगवेगळ्या भूमिका करायला फार आवडतात. ॲक्च्युली ना मी तर बुरखा घालून परीक्षांना जायचे. हां म्हणजे मी ऑलरेडी स्टार झाले होते तोपर्यंत. आणि बीकॉमची परीक्षा म्हणजे मी असं एवढा फक्त एक पॅच ठेवला होता माझा की मला दिसलं पाहिजे मी काय लिहिते. तुमच्या ऐवजी दुसरं कोणी गेलं असतं तरी चाललं असतं, कळलं नाही. बेला तुम्ही खूप सुंदर गाता माहिती आहे आम्हाला. कॉलेजपासूनच तुम्ही गायिका होतात? हो, म्हणजे इनफॅक्ट जेव्हा मी कॉमर्स कॉलेजला ॲडमिशन घेतली होती त्याच्या अगदी जस्ट आधी मी मेगा फायनल जिंकली होती सारेगमाची. आणि त्यामुळे कॉमर्स घ्यायचं हे आधीपासून ठरलेलं होतं, कारण का गाण्याला वेळ मिळावा. आणि जेव्हा मी ॲडमिशन घेतली तसं मी मगाशी म्हणलं मेगा फायनल जिंकले होते. त्यामुळे कॉलेजमध्ये एंट्री केल्या केल्या एक सगळ्यांच्या मनात एक असं होतं, हां हीच ती, ही जिंकली, ही मेगा फायनल जिंकली वगैरे. त्यामुळे तेव्हापासून ते कार्यक्रम करायला मी सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रोफेशनल शोज करायला सुरुवात झाली होती नुकतीच. त्यामुळे कॉलेजच्या सगळ्या लोकांचा एक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा व्हायला लागला होता. पण आय थिंक आय वॉज व्हेरी नॉर्मल. म्हणजे मी खूपच जास्त नॉर्मल होते की लोक असं बघायचं की हां ही कोणतरी आहे, पण असं कधी माझे संस्कार पण नव्हते आणि मी मुळात तशी नाही आहे. त्यामुळे पण एवढं नक्की की करिअरला खूप लवकर सुरुवात झाल्यामुळे 11वी-12वी मी हार्डली एक दिवस गेली असेल कॉलेजला. म्हणजे मी करूच शकले नाही कॉलेज. पण कॉलेज वॉज सो सपोर्टिव्ह. मी BMCC कॉलेजला होते पुण्याला आणि मी फक्त फायनल एक्झाम्सला जायची डिरेक्टली. म्हणजे मला ती एक मुभा कॉलेजने दिली होती, तो सपोर्ट कॉलेजकडनं होता. पण आजच्या एपिसोडमध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला बघायला मिळाली असेल. घराघरात जे कॉलेज बुडवे विद्यार्थी बसले असतील ना ते सगळ्या आई वडिलांना सांगत असतील, बघा बघितलं तुम्ही एकही दिवस कॉलेज अटेंड नव्हते करत लोक, आज सुपरस्टार आहेत म्हणून मी जात नाही. लक्षात आलं तुमच्या? बेला शेंडे वाटतं तुम्हाला कधीच जात नव्हते ते? वाटतं ना पहिल्या वाकावरची विद्यार्थिनी. पण मला सांगायचं की तिकडे जरी फोकस नसला तरी आमच्या सगळ्यांचा फोकस दुसरीकडे होता. सो फोकस कुठेतरी असणं हे त्याच्या गरजेचं आहे. पुढे हेच मलाही सांगायचं होतं की एका ठिकाणी फक्त काय फोकस कधी कधी तुझ्याकडे असतो त्याच्यामुळे सांगताना विसरतात. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.